9th पास आउट होऊन 10th मध्ये आलाय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हे 10वी ते 2027 मध्ये जे एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण काही पॉइंट्सवर डिस्कस करणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. फर्स्ट पॉइंट आहे भीती वाढणे. 10वीची भीती वाढणे. बऱ्याच मुलांना भीती वाटते. का भीती वाटते? कारण की आपल्या घरामध्ये पॅरेंट्स असतील किंवा टीचर आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत, ते सगळे म्हणतात अरे तू 10वीला आहे, 10वीला आहे, 10वीला आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये एक भीती बसलेली असते. 10वी म्हणजे भीती. पण घाबरण्यासारखं काहीच कारण नाहीये. आतापर्यंत आपण 1st to 9th पर्यंत जसे नॉर्मल एक्झाम देत आलेलो आहे ना, तसंच उलट 10वी ही 9वी पेक्षा खूप इझी आहे. 9 पेक्षा 10 खूप इझी असतं. एक डोक्यात ठेवा, मानसिकता बदला, 10वी खूप इझी आहे. ओके. सेकंड, टार्गेट, गोल, ध्येय. तुमचे ध्येय ठरवा. मला 90% पाहिजे, मला 95 पाहिजे, किंवा जे काही असेल तुमचं पर्सेंटेज गोल बनवून ठेवा. कुठेतरी जिथं स्टडी करतो त्या स्टडी रूममध्ये तिथे लटकून ठेवा, लावून ठेवा की रोज नजरेला दिसलं पाहिजे आपला गोल. जसं तुम्ही एखाद्या वेळेस आपल्या पॅरेंट्सकडे एक टार्गेट ठेवता, बाबा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते देईपर्यंत तुम्ही शांत बसत नाही ना, तसं तुमचं जो ध्येय आहे 90% असेल, 95% असेल, तो ध्येय गाठेपर्यंत तुम्हाला शांत नाही बसायचं. थर्ड वन, आपल्या स्टडीमध्ये, आपल्या अभ्यासामध्ये सातत्य असलं पाहिजे, म्हणजे कन्सिस्टन्सी असलं पाहिजे. रोजच्या रोज अभ्यास करायचा. एक फिक्स टाइम ठेवायचे, त्या टाइममध्ये आपल्याला अभ्यास करायचाच करायचा. आता स्कूलमध्ये असेल, एक्स्ट्रा क्लास चालू आहेत किंवा क्लासेसला जात असाल तुम्ही, ट्युशन क्लासला, तिथं पण काहीतरी झालेलं असतं, किंवा युट्यूबवरती तुम्ही बघत असाल, पण पासिंग पुरता पोर्शन आपला एप्रिल मंथमध्ये कंप्लीट केला जातो. त्यामुळं आत्तापासूनच आपल्याला स्टडी करायचंय. जेव्हा आपलं स्कूल स्टार्ट होतं जूनमध्ये, तेव्हा आपल्याला वेळ खूप कमी मिळतो. का कमी मिळतो? कारण की तुम्हाला कम्प्लिशन वर्क असतं, स्कूलमधून बरंचसं कम्प्लिशन दिलेलं असतं. तर कम्प्लिशन करत करत तुमची एक्झाम कधी येते हे सुद्धा कळत नाही. म्हणून स्टडीमध्ये सातत्य ठेवा. आज आणि आत्तापासून अभ्यासाला लागायचं. फोर्थ पॉइंट, वेळेचं नियोजन करायला शिका. म्हणजे टाइम टेबल बनवा. फिक्स एक टाइम टेबल बनवा. ह्या टाइममध्ये मला हा सब्जेक्ट करायचे, दुसरा टाइम त्या टाइममध्ये अभ्यासाचा टाइम, त्याच्यामध्ये तुमचा थोडासा प्ले टाइम असेल, खेळण्यासाठीचा वेळ असेल, किंवा मोबाईल बघणं तर तुम्ही सोडणार नाही, थोडाफार मोबाईलचा टाइम. अशा पद्धतीनं तो टाइम टेबल बनवा. नियोजन करूनच मग अभ्यासाला बसा. फिफ्थ महत्वाचं, आपल्या शरीराला व्यायाम असणं सुद्धा गरजेचं आहे. एक्सरसाइज खूप गरजेचे. बॉडीला एक्सरसाइज रोज सकाळी थोडाफार व्यायाम सुद्धा खूप गरजेचा असतो. एक्सरसाइज, मेडिटेशन केल्याने आपला ब्रेन जो आहे तो व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायला स्टार्ट करतो. कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर तुम्हाला एक्सरसाइज आणि मेडिटेशन हे खूप गरजेचं आहे. 6 पॉइंट हा खूप इम्पॉर्टंट आहे, उजळणी म्हणजेच रिव्हिजन. तर रिव्हिजन, प्रत्येक गोष्टीचं रिव्हिजन केल्यानंतरच ती जास्त दिवसापर्यंत आपल्या डोक्यात राहू शकतं. म्हणजे आता आपण एप्रिल महिन्यापासून जे स्टडी करणार आहे ते आपल्याला फेब्रुवारीमध्ये एक्झामला लिहायचं आहे. त्यासाठी प्रत्येक 8 दिवसाला असा टाइम ठेवा, त्या दिवशी जे काही आपण आठवड्याभरामध्ये जे स्टडी केलेलं आहे त्याचं रिव्हिजन करणं हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तो टॉपिक रिवाईज करत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. परत 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 जर तुम्ही ते रिवाईज करत राहिला तर लॉंग ड्युरेशन पर्यंत तुमच्या ते डोक्यात राहणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हे पॉइंट फॉलो करून एक टार्गेट ठेवलेलं आहे, त्या टार्गेटपर्यंत तुम्ही नक्की पोहोचणार आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यास कसा करायचा, लक्षात कसा ठेवा याविषयी नक्कीच चर्चा करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा जरूर करा.